कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपण बघणार आहोत. जे काय याच्या आधी आपण अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला बघितला आय अल्फा, एल इज इक्वल टू आय अल्फा, बरोबर आहे. ठीक आहे, तर त्याचं कॉन्झर्वेशन. आता कॉन्झर्वेशन एक्झॅक्टली काय आहे बघा. थोडंसं तुम्हाला थ्योरेटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने पण सांगतो. बघा इथे टर्म दिलेली आहे आपल्याला बुकमध्ये. ठीक आहे, आता यामध्ये जर आपण बघितलं फ्रॉम द 11th स्टँडर्ड वी हॅव सीन द कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. 11thला आपल्याला तिथे लिनियर मोमेंटमचं कॉन्झर्वेशन होतं. ठीक आहे, विच सेज द लिनियर मोमेंटम ऑफ द आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्झर्व्ड इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. हे बघा, लिनियर मोमेंटम जे आहे ना, P1 इज इक्वल टू P2, दॅट इज M1 V1 इज इक्वल टू M2 V2, किंवा कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड म्हणजे कसं, वेगळी सिस्टीम, जरा बाकीच्यांचा त्याचा काही सहसा संबंध येत नाही. ठीक आहे, आयसोलेटेड, वेगळी. ठीक आहे, फ्रॉम इट इज कॉन्झर्ड इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. बाहेरचा कोणता एक्सटर्नल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट व्हायला नको. हे 11चा पार्ट होता आपला. कोणता आहे? 11चा आहे. ठीक आहे, पुढे as seen earlier, torque and angular momentum are the respective analogous quantities to the force and linear momentum in the rotational dynamics. हे काय लिहायची गरज नाही, आपल्याला माहिती ऑलरेडी. मास म्हणजे लिनियर मोशनमध्ये मास, तर इकडे कोण, मोमेंट ऑफ इनर्शिया, तिकडे ॲक्सेलरेशन, तर इकडे अँग्युलर ॲक्सेलरेशन. अशा आपण सगळ्या बघितल्या आहेत. ठीक आहे, टर्म्स बऱ्याच आहेत. इथे 1-2 सांगितलं असेल. ॲनालॉगस क्वांटिटीज आहेत. विथ सुटेबल चेंजेस कॅन बी ट्रान्सफॉर्म. बरं, पुढे बघूया. ॲज सीन इन द सेक्शन 1.8, सेक्शन जाऊ द्या. अँग्युलर मोमेंटम ऑफ द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. हे बघा, 2 नावं लक्षात घ्या. अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम म्हणजेच मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. आपण बघा, थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल, कन्फ्युजिंग फील होत असेल. थोडंसं आपण आपल्या बोर्डकडे येऊ, ब्लॅक बोर्डकडे. परत थोडंसं तुम्हाला जरा सांगतो याच्यामध्ये काय. लास्ट टाइमच आधीच्या लेक्चरला आपण बघितलं होतं फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. मास इंटू, हा झाला काय, फोर्स. हा काय तुमचा कशामध्ये असतो, हा लिनियर मोशनमध्ये, बरोबर आहे. यात काय अडचण आहे. सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनमध्ये, सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनमध्ये फोर्सची जागा कोणी घेतली होती, टाऊ. एमची आय, एची, बरोबर आहे. तुम्ही म्हणा सर झालंय, आपण हे परत का बघतोय. बघतो काय, हा टाऊ म्हणजे काय होता, टाऊ म्हणजे काय होतं तुमचा, टॉर्क होता. याला अजून एक नाव होतं जे मी स्टार्टिंगला सांगितलं होतं आधी. काय होतं सांगा बरं, मोमेंट ऑफ फोर्स. काय म्हणजे जे आधीचा जो फोर्स आहे ना, ॲनालॉगस टर्म सर्क्युलर मोशनमध्ये लिहिताना त्याला शब्द काय यूज केला होता, मोमेंट ऑफ फोर्स. आलं लक्षात. ठीक आहे, हा वर्ड यूज केला होता.
सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशनमध्ये त्याच गोष्टीला प्रेझेंट करण्यासाठी. तसंच ॲनालॉगस आपण बघूया. आता काय बघतोय आपण, अँग्युलर मोमेंटम. आता लिनियर मोमेंटम ही आपली पहिली टर्म P विच इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी, बरोबर आहे. लिनियर मोशनमध्ये, या लिनियर मोशनमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये कोणती टर्म आली, अँग्युलर मोमेंटम. का आली, P ची जागा कोणी घेतली, L, M ची I, V ची I ओमेगा. ओके, बरोबर आहे. टाउ इज इक्वल टू I अल्फा, L इज इक्वल टू I ओमेगा. L इज इक्वल टू I ओमेगा. चुकून I अल्फा बोलला गेला असेल तर माहीत असेल तर L इज इक्वल टू I ओमेगा आहे आणि I अल्फा कोण आहे, टाऊ आहे. ठीक आहे, बरं. आता हे लिनियर मोशनमध्ये होतं. जसं आपण फोर्सला मोमेंट ऑफ फोर्स म्हटलं का टॉर्क आला सर्क्युलर मोशनमध्ये. याला अजून एक नाव काय आहे, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. म्हणजे लिनियर मोमेंटमची जागा अँग्युलर मोमेंटम घेणार आहे. मग त्याला आपण यूज काय करू शकतो, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम असा वर्ड आपण यूज करू शकतो. ठीक आहे, कळलं. म्हणजे नावं कशी येत आहेत ते मी तुम्हाला सांगतोय फक्त. फोर्स, इकडे कोण, टॉर्क. त्या टॉर्कलाच काय म्हणतो आपण अजून, मोमेंट ऑफ फोर्स. त्याचीच ॲनालॉगस टर्म आहे सर्क्युलर मोशनमध्ये. लिनियर मोमेंटम, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, की जी सर्क्युलर मोशनमधली टर्म आहे, ज्याला आपण अँग्युलर मोमेंटम पण म्हणतो. ठीक आहे, मुव्हिंग टुवर्ड्स द दिस पॉइंट. बघा, तो एक वर्ड सांगायला आपल्याला, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज गिवन बाय, हा बेसिक फॉर्म्युला होता ना, I ओमेगा तर आलेला आहे. हा बेसिक फॉर्म्युला होता, PR साइन थिटा लिहून दिलेलं आहे मी, तुम्हाला आठवत असेल तर. ठीक आहे, हा बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता याच्यामधले एक एक टर्म्स आपण बघत जाऊ एक्झॅक्टली काय काय आहे. ठीक आहे, आणि वेक्टर्सचा यूज झालेला आहे इथे. क्रॉस प्रॉडक्ट हा त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे, L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार. हा अँग्युलर मोमेंटमचा बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हे आपण बघितलं आहे. थोडंसं रिव्हिजन म्हणून परत तुम्हाला रेफरन्स देऊ का सगळं. ठीक आहे, पाहिजे असेल तर थोडं रेफरन्स देतो, कारण आज तुम्हाला फॉर्म्युली बघायचे आहेत जरा. त्याच्यामध्ये एक फॉर्म्युली बघायला अडचण नाही आहे, दोन बघायला पण अडचण नाही आहे. होतं काय, थर्ड आणि फोर्थ आहे ना, फर्स्ट आणि सेकंडच्या सारखे असले आणि थोडासा चेंज असला तर थोडं कन्फ्युजन होतं त्याच्यामध्ये. आलं लक्षात. मग त्यामुळे तुम्हाला फक्त ते काही वेळेस जास्त रीड करावे लागतात. लक्ष द्या. आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. डिरेक्टली मुव्हिंग टुवर्ड्स द बोर्डकडे जाऊ आणि आपला पॉइंट क्लिअर करूया. ॲज अँग्युलर मोमेंटम इज गिवन ॲज, कोणत्या पद्धतीने आपल्याला अँग्युलर मोमेंटम दिलेला आहे. अँग्युलर मोमेंटम PR साइन थिटा हे आपण आधी बघितलं आधीच्या लेक्चरला, आधीच्या लेक्चरला, 1-2 लेक्चर आधी बघितले. हा बेसिक फॉर्म्युला आहे त्याचा, विच इज नथिंग बट अ वेक्टर क्वांटिटी अँड क्रॉस प्रॉडक्ट बिटवीन R बार अँड P बार. ठीक आहे, यांच्यामध्ये असलेला तो क्रॉस प्रॉडक्ट आहे. आज थोडं इक्वेशन आणि वेक्टर असल्यामुळे माईट बी थोडंसं तुम्हाला लेक्चर माईट बी तसं वाटायची गरज नाही जड, बट थोडं वेगळं आहे. ठीक आहे, आता आपल्याला याला काय सांगायचं आहे, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कॉन्झर्वेशन म्हणजे काय माहिती का, विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे ना तो चेंज नाही होते.
विथ रिस्पेक्ट टू टाईम तो काय होत नाही, चेंज होत नाही. लक्षात घ्या, हे आपल्याला दाखवायचं. आता याच्यामध्ये काय आहे, सगळ्यात पहिले आपण विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होत नाही आहे, तर आपल्याला याचा पहिले डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल बघा. नाव कन्सिडर डी बाय डी टी ऑन बोथ साइड्स. मी इथं लिहितो दॅट इज, पुढे लिहूया आपण, दॅट इज change in angular momentum with respect to time. ठीक आहे, म्हणजे बघा याच इक्वेशन 1 म्हणूया वाटलंच तर याला. डी बाय डी टी ऑफ एल बार. लेफ्टला घेतलं का तुम्हाला राईटला घ्यावं लागणार आहे आर बार क्रॉस पी बार. दोन्ही बाजूला तुम्हाला कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम दाखवायचं आहे ना. तर कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय की अँग्युलर मोमेंटम जे आहे ते विथ रिस्पेक्ट टू टाईम, टाईमनुसार ते चेंज होत नाही, हे आपल्याला जरा दाखवायचं आहे. ठीक आहे, बघू आपण पुढे बघू. ठीक आहे, नंतर हे घेतल्यावरती जस्ट परत आपण मागे येऊ. बघा डेरिव्हेटिव्ह यू इंटू व्ही मॅथचा फॉर्म्युला आहे. सांगा बरं कसा असतो, तुम्ही सांगू शकता. झालेलं आहे डिफरन्शिएशनला किती जणांचा इथं मॅथ्स नाही आहे असंच विचारतो. ठीक आहे, तुमच्यासाठी एक फॉर्म्युला लिहितो आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. 11th डिफरन्शिएशन या चॅप्टरमध्ये होतं. जसं मी सांगितलं की लिंक कोणत्या गोष्टीची कुठे लागू शकते, आपल्याला कनेक्टेड आहे फिजिक्स आणि मॅथ्स. पण काही पार्ट जरी असा अधूनमधून लागला मॅथ्सचा पार्ट फिजिक्समध्ये तर त्याचं बेसिक मी सांगून देईल, डोंट वरी. बघा यू इंटू व्ही, दोन गोष्टींचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही जर घेत असाल तर पहिली टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट असं असतं. म्हणजे पहिली टर्म इंटू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म इंटू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिली टर्म इंटू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म इंटू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह असं असतं. एवढंच आहे की इथं डॉटच्या ऐवजी कोणता प्रॉडक्ट आहे, क्रॉस प्रॉडक्ट आहे. मग आपण तेच यूज करू, विच इज इक्वल टू पहिली टर्म इंटू क्रॉस प्रॉडक्टच आहे, डॉटच्या ऐवजी क्रॉस आहे फक्त, इंटू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म किंवा याला क्रॉस प्रॉडक्टमुळे पहिल्याच. ठीक आहे, दुसरी टर्म इंटू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. सर याला आधी आणि याला नंतर का लिहिलं नाही, कारण क्रॉस प्रॉडक्टची व्हॅल्यू चेंज होती त्यामुळे चेंज म्हणजे डायरेक्शन चेंज होतं. फॉरगेट अबाउट इट. पहिली टर्म इंटू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म इंटू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह असं लिहिलं आहे फक्त. ठीक आहे, फक्त याचं चेंज नाही करायची पोझिशन. आर बारला इथंच ठेवलं, पी बारला तिकडं. एकदा याला डेरिव्हेटिव्ह नाही दिला, याला दिला, मग आता याला दिला, याला नाही दिला, दॅट्स इट. ठीक आहे, हा तुमचा कोण आहे, यस, हा कोण आहे तुमचा डी एल बार अपॉन डी टी, डी एल बार अपॉन डी टी. आता याच्यामध्ये एक एक टर्म मला तुम्हाला विचारायची, तुम्ही मला सांगू शकता. बघा परत येतो मी बॅक साईडला.
याच्याबद्दल काहीतरी विचारायचं आहे मला तुम्हाला. मला हे सांगा, dr/dt म्हणजे काय बुकमध्ये न बघता, आणि dp/dt म्हणजे काय. एकदम सुरुवातीला पण मी तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा या गोष्टी बोललेलो आहे. यस, एक गोष्ट लक्षात घ्या, एकदम बेसिक मी तुम्हाला सांगतो. हे बघा, लक्ष द्या, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम म्हणजे काय असतं, वेलोसिटी. डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम म्हणजे काय, स्पीड वेलोसिटी. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट म्हटलं तर वेलोसिटी. आता आपण याला ds/dt म्हणू. डी स्टँड्स फॉर स्मॉल व्हॅल्यू, पण शेवटी काय ते चेंज होणार नाही. आपण याला सध्या डिस्प्लेसमेंट कन्सिडर करू. ठीक आहे, याला बार आला का याला बार येणार, दॅट्स इट, बाकी काही नाही डायरेक्शन वाईज बघितलं तर. आता इथं काय माहिती का, डिस्टन्स जे ते आरने दाखवलं आहे. कशाने दाखवलं आहे, dr/dt. शेवटी ते वेलोसिटीच राहणार आहे. मग मी इथे लिहितो बघा, हां, dr/dt म्हणजे काय, हिअर dr/dt इज इक्वल टू काय, इट्स अ वेलोसिटी, अँड dp/dt माहिती का रे काय असतं, चेंज इन लिनियर मोमेंटम. चेंज इन लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. न्यूटनचा सेकंड लॉ 8th स्टँडर्डला आहे तुम्हाला. काय फोर्स असतो, काय असतो माहिती असू द्या. आपण जे लिहितो ना, इथं मी एक छोटंसं तुम्हाला डेरिवेशन दाखवतो बरं का, 8th स्टँडर्डचं, जे 8th स्टँडर्डला आहे तुम्हाला. ठीक आहे, बघा छोटं डेरिवेशन बघू आपण. dp/dt, dp म्हणजे चेंज होणारं फायनल मायनस इनिशियल, चेंज इन लिनियर मोमेंटम. चेंज म्हणजे फायनल मायनस इनिशियल अपॉन टाइम आहे, खाली टाइम आहे. हां, ठीक आहे, फायनल म्हणजे मास इंटू वेलोसिटी, फायनल मायनस मास इंटू वेलोसिटी इनिशियल अपॉन टाइम. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू वेलोसिटी, लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू वेलोसिटी. ठीक आहे, विच इज इक्वल टू मास कॉमन v मायनस यू अपॉन टी एम इंटू. हे बघा, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. चेंज इन वेलोसिटी, वेलोसिटी चेंज म्हणजे वरती वेलोसिटी खाली टाइम आहे, ते काय असतं म्हणजे हे बघा, हे मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजे कोण तुमचा, म्हणजे लक्षात घ्या, जे आपण लिहितो ना दरवेळेला, एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, दरवेळेला इतके दिवस जे यूज केलेले ते खरं इथून आलेलं आहे. फोर्स म्हणजे काय, चेंज इन लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा खरा फोर्सचं बेसिक डेफिनेशन आहे ॲज पर द न्यूटन्स लॉ. आलं लक्षात. ठीक आहे, हे माहीत असू द्या तुम्हाला. पुढे हे लागत नाही पण मी दाखवलं तुम्हाला आहे काय, 8th स्टँडर्डला काय होतं ते. दिस इज एफ बार. देअरफॉर इक्वेशन 1, याला इक्वेशन 1 म्हणूया. हे इक्वेशन 1 काय बनणार आहे, dl/dt. देअरफॉर dl/dt विथ बार लिहिलं आहे. बघा इथे कोण आहे, आर बार क्रॉस कोण आहे, एफ बार, प्लस इथे कोण आलं सांगा, व्ही बार क्रॉस पी बार म्हणजे काय, बरोबर आहे. ही स्केलर क्वांटिटी, याला मी बाहेर लिहितो, लक्ष द्या. थोडंसं याला जवळ जवळ घेतो, इकडे जरा जागा कमी पडेल ना आपल्याला. Everyone just look at here. Therefore dl bar upon dt is equal to r bar cross f bar. m बाहेर घेतो, स्केलर येतो म्हणून ॲज काय सांगा याच्यावरून, यस काय लिहू शकता. हे बघा, सेकंड चॅप्टर फिजिक्स मॅथमॅटिकल मेथड्स 11th स्टँडर्ड. दोन सेम
वेक्टरचं क्रॉस प्रॉडक्ट ते 0 असतं. काय असतं? दोन सेम वेक्टरचं, सेम वेक्टर आहे त्याचं क्रॉस प्रॉडक्ट काय असतं? तो इथं 0 टाकला का 0 इंटू एम 0 होणार आहे. देअर फोर मी इथं लिहितो DL बार अपॉन DT इज इक्वल टू R बार क्रॉस F बार. आता मला हे सांगा सगळ्यात पहिली गोष्ट बघा, बट R बार क्रॉस F बार इज टॉर्क. तो काय आहे? टॉर्क आहे. टाऊ बार. आलं लक्षात? आपण बघितलंय ना फॉर्म्युला. टाऊ इज इक्वल टू, बार जाऊ द्या, टाऊ इज इक्वल टू I अल्फा, टाऊ इज इक्वल टू F इंटू आर साइन थिटा, पण ते परपेंडिक्युलर कन्सिडर करतो, हा बेसिक. तसंच एल इज इक्वल टू I ओमेगा, एल इज इक्वल टू काय? P इंटू आर, जो आपण इतक्यात हा यूज केला आणि आता हा करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सांगतो फॉर्म्युले करावे लागतील बरं का. एक 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 ॲड होत जातं. ठीक आहे ना, एक एक ॲड होणार आहे. जेव्हा आपण दोन फॉर्म्युले बघतो असं वाटतं काय इझी, काय एवढं काही नाही याच्यात. ठीक आहे, ते 2 मग 3 4 5 6 7 8 10 15 20 ते वाटतं अरे हे काय. ओके, मग ते लिहून काढणं गरजेचं आहे आणि सिम्पल नोट्स बनवणं गरजेचं आहे. सिम्पल नोट्स म्हणजे काय? पॉईंट वाईज लिहा ना. हेडिंग लिहायची कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, कोणते फॉर्म्युले याच्या अंडर, पुढची हेडिंग लिहायची रोलिंग मोशन आहे पुढे बघा याच्यानंतर आहे. असं हेडिंग लिहायचं प्रत्येक चॅप्टरचं, त्याचे नोट्स बनवायचे फॉर्म्युलिनचे. आणि एकदा का हाता घालून गेले ना काहीही अडचण येत नाही. ठीक आहे, अवघड नाही आहे. ठीक आहे, हा पार्ट थोडासा तुम्हाला ट्रिकी फील होऊ शकतो कारण त्याच्यामध्ये कंटिन्युअसली फॉर्म्युले जे सिमिलर टाईपमध्ये. ठीक आहे, लक्ष द्या. टाऊ आहे, बट बघा आपण कंडिशन काय सांगितलं आहे? कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? Therefore, tau bar is equal to dl by dt. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. तो हा आला याच्यानुसार. हे म्हणजे टाऊ आहे, इथं टाऊ टाकून दिला, दॅट्स इट, बाकी काही नाही. पुढे म्हणजे आपला जो आला ते. ठीक आहे, आता बट इन absence of external unbalanced force, that is tau bar is equal to, आपण कोणता एक्सटर्नल बॅलन्स फोर्स पकडत नाहीये. अँग्युलर मोमेंटम हे बघा हेडिंग काय आपली? कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम चेंज होत नाहीये विथ रिस्पेक्ट टू टाइम, चेंज होत नाहीये. फक्त कंडिशन काय असते नेहमी? इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. लिनियर मोमेंटमच्या वेळेला पण तेच होतं 11thला, आता 12thला पण तीच कंडिशन आहे. मग बघा, देअरफॉर dl बार अपॉन dt इज इक्वल टू 0. दिस implies that there is no change in angular momentum. angular momentum मध्ये काहीच चेंज नाही आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. dl बाय dt म्हणजे काय? चेंज इन अँग्युलर मोमेंटम तो 0 आहे.
कोणत्याही पद्धतीने अँग्युलर मोमेंटम चेंज होत नाही आहे, असा याचा मिनिंग आहे. ठीक आहे. देर इज नो चेंज इन अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम when there is no external unbalanced force is acting. त्याच्यावरती कोणत्याच पद्धतीचा बाहेरचा कोणता एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट होत नाही. तेव्हा परत एकदा 2 मिनिटात मी रिवाईज करून देतो तुम्हाला. याच्यामध्ये सांगायच्या वेळेला बेसिक बरंच होतं, पण ॲक्च्युअल प्रूफ तेवढं मोठं नाही आहे, स्टेप्स त्याच्या जास्त नाही आहे. काही बेसिक्स होते ते डिस्कस करता करता आपला बऱ्यापैकी वेळ त्याच्यामध्ये गेला आहे. बघा सिम्पल याच्यामध्ये काय, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इज वॉट दे angular momentum remains constant with respect to time if there is no external unbalanced forces acting upon it. जोपर्यंत बाहेरचा कोणता फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत अँग्युलर मोमेंट काय राहतं, कॉन्झर्व राहतं, चेंज होत नाही, कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे. बेसिक फॉर्म्युला आर बार क्रॉस पी बार. चेंज होत नाही दाखवण्यासाठी डी बाय डी टी घ्यावा लागेल दोन्ही बाजूला. मग दोन्ही बाजूला घेतलं रूलप्रमाणे पहिला बाहेर दुसऱ्याला डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्याला डेरिव्हेटिव्ह इंटू म्हणजे पहिल्याला डेरिव्हेटिव्ह इंटू दुसरी टर्म. ठीक आहे. ही टर्म म्हणजे काय आहे, फोर्स, आणि ही टर्म म्हणजे काय आहे, वेलॉसिटी. मग आपण ते लिहून टाकलं. बघा ही टर्म वेलॉसिटी, ही टर्म फोर्स, आणि हे मास इंटू बरं इथं लिहून टाकू, पी बार इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. ते पण तिथं टाकून दिलं. नेक्स्ट स्टेपला काय केलं, एम बाहेर घेतला, हे दोघं आले, दोन सेम वेक्टरचं क्रॉस प्रॉडक्ट 0 आहे, हे 0 होणार पूर्ण. ही टर्म म्हणजे तर टाऊ आहे, ती टाऊ आली. नेक्स्ट स्टेपला आपण तिथं त्याला टाऊ लिहिलं आहे, टॉर्क आली, आणि आपली कंडिशनच आहे की एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स नको आहे, टाऊ 0 म्हणजे ही टर्म 0. याचा मिनिंग काय झाला इथे इक्वेशन 3ला, की तिथे कोणत्या पद्धतीने अँग्युलर मोमेंटम चेंज होत नाही आहे, टाईमनुसार चेंज होत नाही आहे, जर तिथे एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट होत नसेल तर. हाच तो लॉ आहे. ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये एवढंच येते, पण आपण थोडं डीपली डिस्कस केलं. ओके, चला लिहून घ्या सगळं, इथून लिहायला स्टार्ट करा. काही बेसिक असेल तर मी नंतर लिहून देईल तुम्हाला, किंवा आपण आधी लिहिलेलंच आहे ऑलरेडी ते. ठीक आहे. स्टार्ट रायटिंग डाऊन.